नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 12/8/2021 इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील जो आजचा मुद्दा जो आहे तो युनिट ऑफ वर्क्स. वर्क म्हणजे कार्य, कार्याचे एकक. मग वर्क इज इक्वल टू आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे त्याचं सूत्र आहे. यामध्ये इन एसआय सिस्टीम युनिट ऑफ फोर्स is a Newton and unit of displacement is a meter. And in a CGS system unit of force is a dyne and unit of displacement is a centimeter. And work is equal to 1 Newton into 1 meter. याला पहा, if an object applying a force 1 Newton displaces the object in 1 meter along the direction of the force, then the work done is equal to 1 Newton 1 meter. 1 Newton meter is called 1 joule. 1 Newton meter ला 1 joule असं म्हणतात. म्हणून 1 joule is equal to 1 Newton meter. आता in a CGS system one Newton is equal to 1 × 10⁵ dyne and 1 meter is equal to 10⁵ centimeter. Then work is equal to 1 erg आणि work done in SI system, work done in CGS system is measured in erg. One erg is equal to 1 dyne into 1 centimeter. 1 erg is equal to 1 dyne centimeter. हे होतं. बट 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. Then 1 joule is equal to 10⁵ dyne. 1 Newton म्हणजे 10⁵ 5 dyne into
1 meter is equal to 10 raised to 2 सेंटीमीटर. मग 10 raised to 5 into 10 raised to 2 इथं 5 वेळा गुणाकार आहे, हे 2 वेळा 10 raised to 7 9 सेंटीमीटर. 1 joule is equal to 10 raised to 7 9 सेंटीमीटर. मग 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर म्हणजे 1 अर्ग. मग 1 joule is equal to 10 raised to 7 अर्ग. It is the relation between the 1 joule and अर्ग. अशा पद्धतीनं CGS आणि SI युनिट मधील वर्क यांच्यातील रिलेशनशिप काय आहे युनिट मध्ये ते पाहिलं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो कोणता आहे पाहू आपण. पहा याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क म्हणजे काय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह and झिरो वर्क हे केव्हा असतं पहा याच्यामध्ये. डिस्कस द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बाबतीत चर्चा करा. पहा फर्स्ट एक्झाम्पल. थिंक बिफोर युअर आन्सर. अगोदर विचार करा आणि मग उत्तर द्या. तर पहा पुशिंग ए स्टॉल्ड व्हेकल. उभा असलेलं वाहन ढकललं. ज्या दिशेने बल लावलं त्याच दिशेने वाहन पुढं गेलं. म्हणजे दोघांची दिशा काय आहे ही सारखीच आहे. एकाच दिशेने दोघांची क्रिया आहे. आता दुसरं कॅचिंग द बॉल विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. एक तुमच्या मित्राने तुमच्याकडे टाकलेला बॉल तुम्ही कॅच करताय. त्या बॉलचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्यांनी लावलेला जो फोर्स आहे त्या फोर्सच्या अपोजिट आपण काय करतो त्याला थांबवतो. म्हणजे विरुद्ध दिशा आहे कशाच्या डिस्प्लेसमेंट अँड फोर्सच्या. थर्ड एक्झाम्पल. टाइंग ए स्टोन टू वन एंड. गोफन माहिती आहे का तुम्हाला. गोफनी दगड मधोमध बांधतो आपण. दोन्ही टोकं हातात धरतो आणि गोफन आपण अशी फिरवतो. ती गोफन पहा. टाइंग ए स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंग इट अराउंड अँड राउंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. दुसऱ्या एका टोकाला दगड बांधा आणि दुसरं टोक हातात धरा आणि तो दगड असा गोल फिरवा. त्याचं वर्क डन काय होतं पहा. डिस्प्लेसमेंट आणि त्यावर लागणारा फोर्स हे यांच्या दिशा कशा आहेत बघा. आणि पुढं नंतर वॉकिंग अप अँड डाऊन ए स्टेअर केस आणि क्लाइम्बिंग ए ट्री म्हणजे पायऱ्यावर चढणे खाली उतरणे आणि झाडावर चढणे हे उदाहरण आहे. यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या दिशा कशा असतील. त्यानंतर 5 स्टॉपिंग ए मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. पळती कार ब्रेक दाबून थांबवणे. यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि वर्क डन यांच्या दिशा कशा आहेत हे सांगायचं आहे. मग पहा यावरून यू विल नोटीस दॅट इन सम ऑफ द अबव एक्झाम्पल. वरच्या काही उदाहरणामध्ये द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द सेम. वरच्या काही उदाहरणांमध्ये डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या डायरेक्शन दिशा ह्या सारख्याच आहे. इन सम अदर केसेस these directions are opposite to each other. काही वरच्या उदाहरणांच्या केसेसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या दिशा कशा आहेत अपोजिट आहे. म्हणजे याचा डिग्री किती होईल 180 डिग्री अँगल सरळ रेषा आहे.
मग पहा, you will notice that in the sum of the above example the direction of the force and displacement are in the same direction. In some other cases these direction are opposite to each other. काही उदाहरणांमध्ये डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या डिरेक्शन्स काय आहेत, एकमेकाला अपोजिट आहेत. आणि while in some cases आणि आणखीन काही केसेसमध्ये दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इन दिस केसेस द वर्क डन बाय द फोर्स इज ॲज फॉलोज. जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या डायरेक्शन अपोजिट असतील, आता डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या डायरेक्शन जर सेम असतील त्यावेळेस आणि फोर्स आणि त्याची डिस्प्लेसमेंट यामध्ये अँगल जर 90 डिग्री असेल, परपेंडिक्युलर अँगल असेल, तर वर्क डन इज द काय असतं ते पाहायचं आहे. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डिरेक्शन, एकाच दिशेमध्ये दोघं आहेत, म्हणजे याचा थीटा बरोबर काय असेल, 0 अंश असेल. बरोबर आहे. हे एकमेकाला अपोजिट आहे, हे या दिशेने ते त्या दिशेने. मग एकूण अँगल किती झाला, 180 डिग्री झाला या ठिकाणी. आणि हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथं अँगल किती झाला, 90 डिग्री झाला. मग पहा, when the force and displacement are in the same direction, theta is equal to 0 degree, the work done by the force is positive. या केसमध्ये दोन्ही जी एकाच दिशा असते त्यावेळेला हे दोन्ही एकाच दिशेने पुढे जात असतात, म्हणून हे वर्क डन इज पॉझिटिव्ह वर्क असतं. आणि ज्या वेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या दिशा या अपोजिट असतात, when the force and displacement are in opposite direction, theta is equal to 180, the work done by the force is negative. theta जर 180 डिग्री असेल तर वर्क डन इज निगेटिव्ह. आणि ज्या वेळेस when the applied force does not cause any displacement, applied force ज्या वेळेस कोणताच डिस्प्लेसमेंट घडवून आणत नाही, or when the force and the displacement are perpendicular to each other, theta is equal to 90 degree, the work done by the force is 0. The work by the force is 0 असतं. पहा, मग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क म्हणजे काय हे पाहिलं आपण. आता यामधीलच पुढचं एक उदाहरण आहे पहा. त्यामध्ये ट्राय दिस म्हटलंय पुस्तकामध्ये. एका टेबलावर एक ग्लास ठेवला आहे आणि तो ग्लास प्लास्टिकचा आहे. त्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये हा ग्लास इथं आहे. पहा, ग्लास या टेबलावर ठेवलाय. सुरुवातीला काय केलंय तर एक दोरी इथं छिद्र पाडून वळून याच्यातून घेतलेली आहे. या ग्लासला छिद्र पाडून दोरी
या बुडातून अशी ओवून घेतलेली आहे आणि या टेबलाच्या कंगोऱ्यावरून खाली असे परपेंडिक्युलर जाऊ दिले आणि खाली त्याला नट बांधलेला आहे. ही थ्रेड आहे म्हणजे दोरा आहे. हा कप किंवा ग्लास आहे. मग यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय केलंय तर याच्यातून घेतलेला हा दोरा हा इकडे गेलाय, टेबलाला परपेंडिक्युलर टू खाली आलाय आणि ह्या दोऱ्याच्या इथं आपण एक अशी पट्टी उभा केलेली आहे. आणि काय झालेलं आहे पहा. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये काय केलंय तर यातून दोन डबल दोरा काढलेला आहे. एक या बाजूला गेलाय टेबलाच्या, एक या बाजूला गेलाय, एक टेबलाच्या या बाजूला मोकळा सोडला, एक या बाजूला मोकळा आहे. इथं नट आहे आणि दुसरीकडे इथं एक नट बांधलेला आहे. मग पहा आता, take a plastic cup and make a hole in the center of its bottom. Take a long thread, एक दोरा घ्या, double करा and pass it through the hole. Tie a thick enough knot at the end so that the knot will not pass through the hole. एक गाठ बांधा किंवा आतमध्ये काहीतरी बांधा की या होल मधून तो दोरा पास होऊ शकणार नाही. टेकिंग केअर दॅट द टू लूज एंड्स आर बिलो द बॉटम ऑफ द कप. टाय ए नट ईच टू द टू एंड्स as shown in figure 2.4. Now do the following as shown in figure A, figure B and in figure C. In a figure A, put the cup on a table, keep one of the nuts in the cup and let the thread carry the other nut hang down along the side of the table. What happens? पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे पहा. तर या कपातून गोवून घेतलेला दोरा हा टेबलावरून असा खाली सोडून खाली वजन बांधलेला आहे, नट बांधलेला आहे आणि हा जर ग्लास आपण इथं आणून सोडला तर ग्लास काय होईल, त्या टेबलावरून पुढे सरकत जाईल. मग दुसरं उदाहरण पहा, as shown in figure B. When the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its path. इथं आपण पट्टी ठेवलेली आहे याच्या दोऱ्याच्या पाथ मध्ये. पट्टी ठेवल्यामुळे हे स्लाइडिंग काय होतं, थांबतं. म्हणजे पुढे जाण्याचं ग्लास पुढे जाणं थांबतं का, कारण तिथं त्या ह्याने रोध निर्माण केला जातो. पट्टीच्या या टोकामुळे डिस्प्लेसमेंटची दिशा बदलली. आता तिसरं जे आहे तो तिसरं काय आहे, as shown in figure C. Keep the cup at the center of the table and leave the two nuts hanging on opposite sides of the table. आणि दोन नट्स हे या बाजूने एक नट सोडला, या बाजूने एक नट सोडला आणि टेबल काय केला, अपोजिट साइडने नट सोडले आणि टेबलावर ग्लास सोडला. आता काय पहा, या कृतीवरून काही प्रश्न विचारले. फिगर ए, व्हाय डज द कप गेट पुल्ड. आकृती ए मध्ये कप का पुढे सरकला, बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ऑन द नट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द नट इज pulls to the glass on the table. आता पुढं फिगर बी, what is the relation between the displacement of the cup and the force applied through the ruler. रुलरने फोर्स अप्लाय केलाय आणि फोर्स अप्लाय टू द रुलर यामध्ये
काय रिलेशन आहे पहा. या रुलरमुळे या फोर्सची डिरेक्शन बदलली. दिसतंय का नाही? दिसते आपल्याला. मग इन अ फिगर सी व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस्ड. तिसऱ्या आकृतीमध्ये दोन्हीकडून नट टाकल्यामुळे दोन्हीकडचं वजन काय करते, याला बॅलन्स करतं. त्यामुळं कप काय होत नाही, डझंट डिस्प्लेसेस द कप. मग पहा इन फिगर सी व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस्ड. आणि फोर्थ, व्हॉट इज द टाइप ऑफ वर्क डन इन फिगर्स A, B and C. In these three actions above, what is the relationship between the applied force and the displacement? या तिन्ही उदाहरणामध्ये रिलेशनशिप बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट हे काय आहे ते सांगा. आणि अजून एक उदाहरण दिले पहा आपल्याला. सपोज ॲन आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह इज मूव्हिंग अराउंड द अर्थ. तो कृत्रिम उपग्रह हा पृथ्वीभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट. आणि त्या सॅटेलाइटवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होत असतो, ॲक्ट होत. ही ऑर्बिट आहे आणि हे सॅटेलाइट आहे आणि याची दिशा ही फिरते. मग पहा, सपोज an artificial satellite is moving around the earth in a circular path orbit as the gravitational force acting on it. आता या पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन इट, gravitational force acting on it on the satellite along the radius of the circle. या radius of the circle च्या दिशेने तो ऍक्ट होत असेल and its displacement are perpendicular to each other. The work done by the gravitational force is 0. आणि ह्याचं वर्क डन काय होतंय तर या ठिकाणी हे परपेंडिक्युलर दिशेत डिस्प्लेस होते. म्हणजे ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिशा आणि ह्या डिस्प्लेसमेंटची दिशा ही काय आहे, 90 डिग्री मध्ये आहे. त्यामुळं वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ 0. दोघेही काटकोन करतात. वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये काटकोन होतो. त्यामुळं वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सॅटेलाइट इज अ 0 होतो त्या ठिकाणी. पहा आता खाली काय सांगितले पहा चौकटीमध्ये, इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. काही संस्था यावर काम करत आहेत. द नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली वॉज कन्सेप्च्युअलाइज्ड इन 1943. पहा द नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्लीमध्ये 1943 साली स्थापन झाली. इट फंक्शन्स अंडर द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. त्याचं जे कार्य आहे ते कार्य काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अंडर खाली चालतं. इट्स कंडक्ट्स बेसिक रिसर्च इन द व्हेरियस ब्रांचेस ऑफ फिजिक्स. आणि या इन्स्टिट्यूटमध्ये काय केलं जातं तर संशोधन केलं जातं फिजिक्सच्या विविध ब्रांचेस मध्ये. अँड हेल्प्स व्हेरियस इंडस्ट्रीज अँड इन्स्टिट्यूट्स एंगेज इन डेव्हलपमेंटल वर्क. आणि उद्योगधंदे आणि संस्था यांना या संशोधनाचा वापर करून त्यांचा विकास काम घडवण्याचं काम करतात. इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू एस्टॅब्लिश नॅशनल स्टँडर्ड ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आज आपण या ठिकाणीच थांबूया. आता आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणता आहे पहा. राईट डाऊन द रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग. हे नोटबुकमध्ये लिहून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचं आहे.